नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. तर या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याकडे घट असो किंवा नसो, आपण अखंड दिवा लावलेला असो किंवा नसो, पण आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं आहे. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये देवघर नाही आहे. घर छोटं असो किंवा मोठं, प्रत्येकाच्या घरामध्ये छोटंसं देवघर हे असतं. त्याच्यामुळे या शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाला काही नियमांचं पालन हे करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कुठल्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे जेणेकरून आपल्याला देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल. तर बघा, या नियमांचं आपण जेव्हा पालन करू तेव्हा नक्कीच आपल्याला खूप चांगली शुभफळं मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कुठल्या नियमांचं पालन करायचं हेच बघणार आहोत. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या दिवशी आपण आपल्या रूढी परंपरेप्रमाणे घटस्थापना करत असतो. तर या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या मंत्र, जाप, उपासना, होम, हवन, कन्यापूजन, सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण, दुर्गा सप्तशतीचं पठण, महालक्ष्मी अष्टक, अशा वेगळ्या वेगळ्या मंत्र स्तोत्रांचं पठण हे आपल्या घरामध्ये होत असतं. तर त्यामुळे आपल्याला काही नियमांचं पालन हे अवश्य करायचं आहे. कारण बघा, या काळामध्ये देवी ही सर्वत्र संचार करत असते. सूक्ष्म रूपामध्ये ती प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे आपल्याला काही नियमांचं नक्कीच पालन करायचं आहे. आपल्याला या 9 दिवसामध्ये काळा रंग घालायचा नाही आहे, कारण आपण कोणत्याही पूजेमध्ये काळा रंग वापरत नाही. नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवी सूक्ष्म रूपाने प्रत्येक ठिकाणी संचार करत असते. देवीचा संचार हा सर्वत्र असतो. त्याच्यामुळे आपल्याला या काळामध्ये घरात भांडण होणार नाही किंवा वाद कटकटी होणार नाहीत. एकमेकांना अपशब्द बोलणं, शिव्याशाप करणं या गोष्टी टाळायच्यात. त्याचप्रमाणे आपल्याला खोटं बोलणं किंवा एखाद्या स्त्रीचा अनादर करणं या गोष्टी आपल्या घरामध्ये होऊ द्यायच्या नाही आहेत. आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला मंगलमय वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. आपल्याला सकाळ संध्याकाळ कुठल्याही आपल्या आवडीचे मंत्र, स्तोत्र देवीचे आपल्याला फोनवर लावायचे आहेत. कारण याच्याने वातावरण शुद्धी होते. आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ भीमसेनी कापूर हा प्रज्वलित करायचा आहे. तो कापूर आपल्या पूर्ण घरामध्ये आपण फिरवायचा आहे. या दिवसामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. आपण पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे. ही क्रिया आपण दररोज करा. दररोज आपण आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा. आणि जर कुणी बाहेरून आलं, म्हणजे आपल्या घरातलीच व्यक्ती काही कामासाठी बाहेर गेले असतील, तर त्यांनी बाहेरून आल्यावरती हातपाय स्वच्छ धुवायचेत आणि मगच आपण आपल्या देवाजवळ किंवा घटाजवळ जायचं आहे. या काळामध्ये नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून पण आपल्याला दूर राहायचं आहे. आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार येणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि जेवढा आपल्याला देवीचं नामस्मरण करता येईल तेवढा वेळ आपण आपल्या नामस्मरणामध्ये घालवायचा आहे. आता या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर आपल्याकडे कोणी काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. म्हणजे काहीतरी पण त्या व्यक्तीला द्या. त्याचप्रमाणे आपल्या दरवाजावर जर गाय, कुत्रा, मांजर किंवा कुठलाही प्राणी जर आला तर त्यालाही आपण असंच हुसकावून लावू नका. तर त्यालाही काहीतरी खायला द्या. मग जर आपल्याकडे कोणी सवाष्ण स्त्री आली किंवा लहान मुलं येतात, मुली येतात, असं जर कोणी आलं तर आपण सवाष्ण स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावावं, चहा, दूध, पाणी किंवा एखादं फळ द्यावं. अगदीच काही नाही तर आपण साखर देऊ शकता. लहान मुलं किंवा मुली आल्या तर त्यांना पण आपण मुलींना हळदी कुंकू लावा. त्यांना पण काहीतरी गोडाचा पदार्थ किंवा एखादं फळ, दूध, अशा खीर, अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता. पण आपल्या या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या दरवाजावर किंवा आपल्या घरात जर कोणी आलं तर त्याला असंच पाठवू नका. काहीतरी पण त्या व्यक्तीच्या हातावर द्या. आणि बघा, आपल्या घरात कोणी आलं तर त्याचा आपल्याला सन्मान करायचा आहे. मग ते कोणी असू. म्हणजे जरी बऱ्याच वेळेला भिक्षुक लोक येतात भिक्षा मागण्यासाठी. जर असं कोणी व्यक्ती आलं तरी पण त्यांनासुद्धा तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान करा. तुमच्या दरवाजावर कोणी आलं तर तुम्ही त्याला खाण्यातली एखादी वस्तू किंवा जेवण किंवा एखादं बिस्किट असं काही तुम्ही त्या व्यक्तीला द्यावं. त्याला असंच रिकाम्या हाताने आपण पाठवायचं नाही. आणि प्रत्येकाचा आपल्याला या 9 दिवसामध्ये सन्मान करायचा आहे. म्हणजे कुणाचाही अपमान होईल असं वर्तन आपल्याला या 9 दिवसामध्ये करायचं नाही आहे. आणि बघा, आणखीन एक नियम म्हणजे आपण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण केस कापायचे नाही आहेत, नखं कापायची नाही आहेत. आता आपण आयब्रो वगैरे करतो तर या पण गोष्टी आपण एकतर नवरात्रीच्या आधी करायचेत किंवा नवरात्री नंतर करायचेत. पण या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे की आपण चुकून ही नखं कापणार नाही आहोत, केस कापणार नाही आहोत किंवा
पुरुष लोक धाडी वगैरे करतात, तर या गोष्टी पण आपल्याला नवरात्रीच्या आधी करायचेत किंवा मग नवरात्री नंतर करायचेत. तर या काळामध्ये मांसाहार, धूम्रपान, मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळा. या गोष्टी आपल्या घरामध्ये आणि घराबाहेर पण होणार नाहीत याची आपण नक्कीच काळजी घ्या. या 9 दिवसामध्ये आपल्याला जेवढं सात्विक, जेवढं पावित्र्य राखता येईल तेवढं आपल्याला राखायचं आहे. आणि हे नियम आपल्याकडे घटस्थापना असो किंवा नसो, हे नियमांचं प्रत्येकाने पालन करायचं आहे. तर ज्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला आहे त्या व्यक्तीने काळजी घ्यायची आहे की आपण घर बंद ठेवून घरातल्या सर्व व्यक्तींनी प्रवासासाठी किंवा कुठल्याही कामासाठी खूप वेळासाठी बाहेर जायचं नाही आहे. म्हणजे जर तुम्ही वर्किंग असाल तर कुणीतरी व्यक्ती घरी असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा तो दिवा हा अखंड तेवत राहावा अशी अपेक्षा असते. आणि जर आपण पूर्ण रात्रभरासाठी किंवा पूर्ण दिवसभरासाठी बाहेर जात असू तर थोडंसं दिव्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्याच्यामुळे घरातली एकतरी व्यक्ती ही घरात असावी. आणि आपण सकाळी उठल्यावर दिव्याची काजळी काढायची आहे. संध्याकाळी झोपण्याआधी पण आपण दिव्यामध्ये पुरेसं तेल आहे की नाही, दिव्याला काजळी आली असेल तर ती काढून घ्यायची आहे. आणि दिवसभरामध्ये व्यक्ती घरी असेल तर आपलं लक्ष तिकडे राहतं. त्याच्यामुळे तुम्ही काही कामासाठी थोडा वेळासाठी बाहेर जाऊ शकता. कारण आता विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि प्रत्येक वेळी घरात कोणी असेलच असं नाही, पण ते थोड्या वेळासाठी असावं. खूप वेळासाठी किंवा अगदी दिवसभरासाठी किंवा पूर्ण रात्र तुम्ही बाहेरच आहात तर असं होऊ द्यायचं नाही आहे. कुणीतरी एक व्यक्ती ही आपल्या घरात असावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. वेळेला आपण जेव्हा बाहेर जातो किंवा काही कामासाठी आपण बाहेर जातो तर तेव्हा आल्यावर आपल्याला गोमूत्र अंगावर शिंपडायचं आहे आणि आपण स्वच्छ हातपाय धुवून मगच आपण देवाजवळ किंवा घटाजवळ आपल्याला जायचं आहे. तर ही काळजी प्रत्येकाने घ्या. आणि शक्य झालं तर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये थोडं पाणी मिक्स करून गोमूत्र हे नक्कीच शिंपडा. आता ज्या स्त्रियांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे किंवा अखंड दिवा आहे तर त्या स्त्रियांनी जर या घटस्थापनेच्या काळामध्ये मासिक धर्म आला तर मासिक धर्माचे 4 दिवसाचे आपल्याला पालन करायचं आहे. आपण तिथे देवाजवळ किंवा घटाजवळ जात नाही. शिवाय आपल्याला वात वरती घेणं, काजळी काढणं किंवा घटाला माळ अर्पण करणं किंवा देवाची फुलं बदलणं ही कामं ही इतर व्यक्तींकडून करून घ्यायचेत. आणि आपण घरामध्ये खूप स्वच्छता केलेली असते. नवरात्रीच्या आधी सगळी सफाई करतो. आणि जर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर आपल्याला मासिक धर्म आला, मासिक धर्माच्या 4 दिवसाचे जे नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन करावं आणि ते पावित्र्य आपण पाळावं. कारण बघा आपण खूप स्वच्छता केलेली असते, सगळं काही खूप छान आपण करतो आधी. आणि जर असं झालं तर मनात कुठलीही शंका, कुठल्याही अपराधी भावना आणू नये. कारण या नैसर्गिक गोष्टी आहेत. तर आपण या काळामध्ये फोनवर मंत्र, स्तोत्र जे पण आपल्याला म्हणायचे होते ते आपण आता म्हणू शकत नाही, तर आपण फोनवर लावून श्रवण नक्कीच करू शकता. तुम्ही कुठलाही मंत्रजाप हा करू शकता. तर आपण देवाजवळ न जाता बाजूला बसून या गोष्टी श्रवण करू शकतो, या गोष्टी ऐकू शकतो. ज्या पुरुषांचे किंवा स्त्रियांचे 9 दिवस उपवास असतात तर त्यांनी या काळामध्ये बऱ्याच स्त्रिया किंवा पुरुष हे पायामध्ये चप्पल घालत नाहीत. आणि जर आपली चप्पल ही चमड्याची असेल तर आपण ही चुकूनही या 9 दिवसामध्ये वापरायची नाही आहे. त्याचप्रमाणे बेल्ट किंवा पर्स किंवा पुरुषांचं पाकिट या गोष्टी आपल्याला या 9 दिवसामध्ये वापरायच्या नाही आहेत. नंतर आपण या 9 दिवसामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे. ज्यांना उपवास आहे त्यांनी शक्यतो बेडवर झोपू नका, खाली चटई अंथरून त्याच्यावर झोपायचं आहे. आपल्याला पलंग, बेड किंवा गादी या गोष्टींवर झोपायचं नाही. आणि ज्या व्यक्तींना उपवास आहे त्या व्यक्तींनी दिवसा झोपणंही टाळायचं आहे. आणि सकाळी उशिरापर्यंत पण आपल्याला झोपायचं नाही आहे. म्हणजे सकाळी शक्य होईल तेवढं सूर्योदयाच्या आधी आपल्याला उठायचं आहे. तर उपवास असणाऱ्या लोकांनी या नियमांचं नक्कीच पालन करा. आणि आपण सर्वांनीच सूर्योदय होण्याआधीच आपल्याला उठायचं आहे. शक्य झालं तर आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दिवसा झोपायचं नाही आहे, ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे. उपवास असणाऱ्या लोकांनी दररोज थोडा वेळ का होईना पण देवीचा मंत्र, एखादं स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक किंवा देवीचा नवार्णव मंत्र याचं 108 वेळा तरी पठण करावं देवासमोर. कारण बघा आपण जरी जॉब वगैरे करत असू तरी अगदी 5 मिनटं का होईना पण आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्या देवीची उपासना, आराधना ही करायची आहे. कारण या 9 दिवसामध्ये देवीचा संचार सर्वत्र आहे. जरी तुमच्याकडे गट आहेत नाही आहेत तरी पण देवी सूक्ष्म रूपाने आपल्या दरवाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ही येत असते.
आता आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं लेपन करायचं आहे। दररोज सकाळ संध्याकाळ थोड्या वेळासाठी आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला मुख्य दरवाजावर दिवा प्रज्वलित करायचा आहे। आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना पण आपला हा मुख्य दरवाजा उघडा असावा, कारण बघा लक्ष्मी किंवा अलक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाजातूनच आत येत असते आणि प्रत्येक घराचा मुख्य दरवाजा हा थोड्या वेळासाठी का होईना पण उघडा असावा। आणि या नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे। नंतर सकाळ संध्याकाळ आपण जरी कामाच्या व्यापामुळे मंत्रस्तोत्र देवासमोर बसून पठण करणं शक्य नसेल तरी आपल्याला आपण फोनवर ते मंत्र स्तोत्र लावू शकता आणि श्रवण करू शकता। सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवींचे जास्तीत जास्त मंत्र स्तोत्रांचं श्रवण होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर या 9 दिवसामध्ये आपल्याकडून कुठल्याही स्त्रीचा अपमान होणार नाही, ती आपल्या घरातली असू किंवा बाहेरची कोणी, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। खरं तर स्त्रियांचा आदर हा नेहमीच करावा। देवीच्या 9 रूपांची पूजा या काळामध्ये केली जाते आणि देवी ही आदिशक्ती आहे, ते स्त्रीचंच रूप आहे। त्याच्यामुळे आपल्याला या नियमाचं पालन करायचं आहे। अगदी छोटे छोटे नियम आहेत पण तितकेच महत्त्वाचे आहेत। या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या शक्य होतील तेवढ्या आपल्याला सेवा तर करायचेत, पण आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे, कारण आपण जेव्हा या नियमांचं पालन करतो तेव्हा आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे खूप जास्त पटीने मिळतं। आणि नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये देवी शक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेली आहे। तर या शारदीय नवरात्रीला आपण या नियमांचं पालन नक्कीच करा। घटस्थापना कशी करायची, अखंड दिवा कसा लावायचा, हे नवरात्रीचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या सर्व व्हिडिओंची लिंक देते, तर तेही नक्की बघा। तर ही छोटीशी सेवा जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, झालेली सेवा मी आई तुळजाभवानीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।